देशभरातल्या लाखो शिक्षकांचं भविष्य एका परीक्षेमुळे आणि त्याभोवतीच्या कायदेशीर वादामुळे टांगणीला लागले आहे. हा वाद आहे टेट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचा. चला तर मग हा नेमका संघर्ष आहे तरी काय ते समजून घेऊया. तर पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की एवढ्या मोठ्या संख्येने लाखो शिक्षकांच्या भविष्यावर हे अनिश्चिततेचं सावट का आलं आहे. याचं उत्तर एका परीक्षेत आणि त्याभोवतीच्या एका मोठ्या कायदेशीर लढाईत दडलेलं आहे. तर या सगळ्या गोंधळाच्या आणि अनिश्चिततेच्या मुळाशी आहे तो हा टेट वाद. टेट म्हणजे नक्की काय आणि हा वाद नेमका कुठून सुरू झाला हे आपण आता टप्प्याटप्प्याने पाहू. तर टेट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजे RTE ॲक्टनुसार शिक्षकांसाठी ही एक अनिवार्य पात्रता ठरवण्यात आली. म्हणजे ही परीक्षा पास केल्याशिवाय शिक्षक म्हणून नोकरी करता येत नाही. आणि वादाची ठिणगी पडली ती याच मुद्द्यावरून. नियम अगदी स्पष्ट सांगतो की NCTEची अधिसूचना जारी होण्यापूर्वी जे शिक्षक नोकरीत लागले आहेत त्यांना टेट लागू होत नाही. पण प्रत्यक्षात हा नियम बाजूला सारून त्यांनाही ही अट लावली जातेय. आणि याच विरोधात हा देशव्यापी संघर्ष उभा राहिला आहे. साहजिकच या निर्णयाविरोधात शिक्षक आणि अनेक राज्य सरकारं गप्प बसली नाहीत. त्यांनी या प्रकरणाला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आणि इथूनच एका मोठ्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. आता ही लढाई किती मोठी आणि गंभीर आहे हे फक्त एका आकड्यावरून लक्षात येतं. तो आकडा आहे 19. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी तब्बल 19 पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत. ही संख्याच या प्रकरणाची व्याप्ती दाखवून देते. मग या याचिका दाखल कोण करतंय? यात कोणी 1-2 गट नाहीत तर एक मोठी आघाडीच आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश सारखी राज्य सरकारं आहेत, वेगवेगळ्या शिक्षक संघटना आहेत आणि अगदी एकटे शिक्षकसुद्धा न्यायासाठी या लढ्यात उतरले आहेत. आता इथे एक छोटासा पण महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समजून घेऊया. साधारणपणे काय होतं की अशा पुनर्विचार याचिकांवर सुनावणी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये होते, म्हणजे खाजगीत. पण या केसमध्ये ओपन कोर्ट सुनावणीची विशेष मागणी करण्यात आली आहे. याचा अर्थ सगळ्यांच्या समोर सार्वजनिक न्यायालयात यावर युक्तिवाद व्हावाशी इच्छा आहे. पण शिक्षकांना पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र सरकारसमोरच या कायदेशीर लढाईत एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. झालं असं आहे की मूळ केसमध्ये महाराष्ट्र सरकार प्रतिवादी होतं, म्हणजे दुसऱ्या बाजूला. आणि त्यामुळेच कायदेशीर नियमानुसार ते आता स्वतः पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नाहीत. राज्याच्या विधी व न्याय खात्याचा हा सल्ला म्हणजे सरकारसाठी आणि शिक्षकांसाठी एक मोठा धक्का होता. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की जर राज्यासाठी थेट कायदेशीर मार्गच बंद असेल तर आता पुढे काय? यावर शिक्षक संघटनांनी मात्र एक नवीन मार्ग शोधून काढलाय. आणि यातूनच एक नवीन रणनीती समोर आली आहे. न्यायालयातला लढा तर सुरूच ठेवायचा, पण त्याचबरोबर थेट दिल्लीत केंद्र सरकारकडे आपली बाजू मांडायची. म्हणजे आता ही लढाई फक्त कोर्टात नाही तर राजकीय आणि धोरणात्मक पातळीवरही पोचली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसारख्या संघटनांनी आता एक त्रिसूत्री योजना आखली आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टातली कायदेशीर लढाई चालू ठेवायची, दुसरीकडे दिल्लीत जाऊन केंद्र सरकारवर कायद्यात बदल करण्यासाठी दबाव टाकायचा, आणि तिसरा म्हणजे सगळ्या संघटनांना एकत्र आणून आंदोलनांमधून आपली ताकद दाखवायची. आणि हे प्रयत्न काही लहान सहान नाहीयेत. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, शिक्षण सचिव अशा देशातल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या समस्येची गंभीरता पटवून दिली जात आहे आणि निवेदनं दिली जात आहेत. या सगळ्या धावपळीमागे अंतिम ध्येय काय आहे? तर शिक्षण हक्क कायद्यातल्या त्या कलमांमध्येच बदल घडवून आणणं. कारण मूळ कायद्यातच बदल झाला तर आणि तरच या शिक्षकांना खरं आणि कायमस्वरूपी संरक्षण मिळू शकतं. या संपूर्ण लढ्यामध्ये एक गोष्ट वारंवार समोर येतेय, एक संदेश जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय, तो म्हणजे एकजुटीने संघर्ष करण्याचा. आणि हे वाक्य तेच सांगतंय की सर्व शिक्षक संघटनांनी आपल्या आपापसातले गट तट मतभेद विसरून फक्त आणि फक्त शिक्षकांच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे. कारण हा लढा कोणत्याही एका संघटनेचा नाही तर अख्ख्या शिक्षक वर्गाच्या अस्तित्वाचा आहे. आपण हे विसरता कामा नये की आपण इथे काही 100 किंवा 1000 लोकांबद्दल बोलत नाहीये. हा आकडा आहे लाखांचा. देशभरातल्या लाखो शिक्षकांच्या नोकरीचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. ही एक खूप मोठी मानवी समस्या आहे ज्यावर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे
कायदेशीर आणि राजकीय मार्गाने लढली जाणारी ही लढाई यशस्वी होईल का? ही एकजूट टिकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लाखो शिक्षकांना न्याय मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं तर पुढेच मिळतील, पण सध्या हा संघर्ष एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आहे, हे नक्की.